नमस्कार. ओम खटकेश्वर बाबाय नमः. सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूजनीय श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा यांचा जन्मोत्सव सोहळा आपल्या चिखली नगरामध्ये खामगाव हायवे पंचमुखी महादेवाजवळ संपन्न होत आहे. उद्या 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत हा जन्मोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे. उद्या 4 तारखेला ध्वजारोहण, कलशपूजन, विनापूजन आणि बाबाची चिखली नगरामध्ये भव्य अशी मिरवणूक निघणार आहे. 11 वाजता श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा मंदिरावरून जुना गाव गणपती मंदिर ते पंचायत समिती मार्गे राऊतवाडीतून बाबाच्या मंदिरावरती परत येणार आहे. सुरुवातीला मंदिरापासून बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ मार्गे देवीच्या मंदिराच्या बाजूने थेट बैलजोडी जवळून जुन्या गावात जाणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी बाबाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि बाबाच्या मिरवणूक सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती द्यावी. बंधूंनो, आपण सकाळी 11 वाजता मंदिरावर हजर राहावे. धार्मिक कार्यक्रमचा आनंद घ्यावा. 4 तारखेला दुपारी भागवत कथेला प्रारंभ होणार आहे. श्रीमद भागवत कथेला प्रारंभ होणार आहे. भागवत करणारे प्रवक्ते आहेत बंडू महाराज राऊत. तसेच संध्याकाळी 8:30 वाजता श्री हरिभक्त परायण गाथामूर्ती अरुण महाराज घोराडे, भामचंद्र डोंगर श्री क्षेत्र देहू यांचं कीर्तन 4 तारखेला 8:30 वाजता सुरू होणार आहे. तसेच 5 तारखेला श्री हरिभक्त परायण भरत महाराज पाटील जळगाव खानदेश यांचं कीर्तन होणार आहे. तसेच 6 तारखेला हरिभक्त परायण अर्जुन महाराज खाडे ज्ञानेश्वरी प्रवक्ते आळंदी देवाची यांचं कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि काल्याचं कीर्तन हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे, आपल्या भागातील महंत संत श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमहंस परिव्राज कार्याच्या ते कट करावं लागेल तुम्हाला. श्री हरान परमपूजनीय श्री हरिचैतन्यजी स्वामी 1008 यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि काल्याच्या कीर्तनानंतर 7 तारखेला हे काल्याचं कीर्तन होणार आणि 2 वाजेपासून महाप्रसाद सुरू होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा, तसाच श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज महाभिषेक त्या दिवशी 8 वाजता सुरू होईल. त्या महाभिषेकाला सुद्धा हजर राहणे. बाबाचा जन्मोत्सव सोहळा भक्त मंडळी पाळणे वगैरे म्हणून तिथे करतात. महिला मंडळी भरपूर येतात. त्या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा सुरू होतो. 8 वाजता बाबाची महापूजा, त्याच्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम आणि हरिचैतन्यजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन, त्याच्यानंतर हरिचैतन्यजी महाराजांच्या कमल स्पर्शाने आपल्याला तो प्रसाद वाटपाचा कार्यक्रम 2 वाजता सुरू करायचा आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी त्या प्रसादाचा लाभ घ्यावा। माझी आग्रहाची विनंती आहे, खटकेश्वर महाराज संस्थानच्या वतीनं एक सेवक म्हणून माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की बाबाच्या महाअभिषेकाला रोजच्या दैनंदिन कार्यक्रमाला उपस्थित राहून 7 तारखेला महाप्रसादाचा आनंद घ्यावा आणि बाबांची कृपा करून घ्यावी। श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज यांची कृपा सदैव आपल्या चिखलीकरावर, या पंचक्रोशीवर, सर्व भक्तावर राहो ही खटकेश्वर बाबा चरणी प्रार्थना। आपलं जे ग्रामदैवत श्री रेणुका माता, बाबाची मिरवणूक त्या चौकामध्ये थोडी थांबून रेणुका मातेला साडी चोळीचं रेणुका मातेला चोळी पातळ नेसून तिथं भगवा ध्वज लावून ही जुन्या गावाकडे प्रस्थान करते। सर्व मंडळींनी मिरवणुकीचा, प्रसादाचा, रोजच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती। जय श्री संत समर्थ खटकेश्वर बाबा की जय।